शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये झालेल्या केस गळती आजारग्रस्त नागरिकांच्या डोक्यावर केस पुन्हा परत येत असून सदरचा आजार हा कायमस्वरूपी नसून तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे निष्पन्न झाले आहे। आता घाबरण्याचे काही कारण नाही असे आवाहन सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष रामा पाटील थारकर यांनी केले आहे। 20 जानेवारी 2025 पर्यंत रुग्णांची संख्या ही 204 वर गेली असून शेवटी मात्र गावात 3 रुग्ण निघाल्याची माहिती मिळाली आहे। केस गळतीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या बाधित व्यक्तींच्या डोक्यावर आता केस परत उगवत असल्याचे निरीक्षण आयुष मंत्रालयाच्या तज्ञ पथकाने नोंदविले आहे। विशेष म्हणजे डोक्यावरील केस गळत असले तरी बाधित पुरुषांच्या चेहरा आणि छातीवर केस अबाधित असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या सहाय्यक संचालक डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी यांनी दिली। तज्ञांच्या निरीक्षणानुसार बाधित रुग्णांमध्ये फंगल बुरशी वाढ दिसून आली असून डोक्यावर खाज येण्याची समस्याही समोर आली आहे। 3 दिवसाच्या पाहणी दौऱ्यानंतर आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी तज्ञांचे पथक परतले आहे। होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर सौदागर व जे हॉस्पिटल मुंबईचे होमिओपॅथी आणि युनानी पथकाने गावात तपासण्या केल्या, तसेच निरीक्षणे केली। कोणते संशोधन हाती घेतले आणि कोणते उपचार दिले याबाबत माहिती दिली। ICMR व विविध आरोग्य विभागातील चमूंनी 5 प्रमुख गावातील 42 बाधित व्यक्तींची रक्तांची नमुने, पाण्याचे, मांसाच्या तुकड्यांचे संकलित नमुने करण्यात आले व रिपोर्ट पुणे, नागपूर, अकोला येथे तपासणी करिता पाठविले असून येत्या 2 ते 4 दिवसात रिपोर्ट आल्यानंतर रोगांवर 100% नियंत्रण मिळणार आहे। बाधित 11 गावातील नागरिकांचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून सलून पासून ते किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तू पूर्ववत विकल्या जात आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जनजीवन पूर्ववत होत असल्याची प्रतिक्रिया बोंडगावचे सरपंच रामा पाटील थारकर यांनी दिली आहे। नमस्कार, मी रामा पाटील थारकर, शिवसेना शेगाव तालुका प्रमुख तथा सरपंच संघटना तालुका अध्यक्ष। गेल्या 20 दिवसापासून बोंडगाव गावामध्ये केस गळतीचं प्रकरण उघडकीस आलं आणि त्याच्यातून जवळपास समोरच्या 8 ते 10 दिवसामध्ये केस गळतीचं जे लागण आहे शेगाव तालुक्यातील 11 गावामध्ये पोहोचता त्याची आता जवळपास रुग्णांची संख्या 200 पार झाली। परंतु केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आपले प्रतापराव जाधव साहेब यांचा दौरा झाला आणि दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण बोंडगाव असन, पोरजिरा असन या गावामध्ये भेट दिली आणि तिथून दिल्ली इथे आयुष मंत्रालयामध्ये फोन केला आणि त्यांना हे सर्व परिस्थिती सांगितली आणि परिस्थिती सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आयुष मंत्रालयाच्या 3 टीमा, ज्याच्यात युनानी असेल, होमिओ असेल, आयुर्वेदिक असेल आणि एक ICMRची टीम, जे आपल्या देशातले सर्वोच्च शास्त्रज्ञ आणि उच्च शिक्षित डॉक्टर्स, ह्या सर्व 4 टीमा शेगावमध्ये दाखल झाल्या आणि त्यांनी दाखल होऊन इथं बोंडगावमध्ये ठाण मांडला आणि तिथं सर्व सॅम्पल कलेक्ट केले। त्याच्यामध्ये पाणी नमुने असतील, माती नमुने असतील, फूडचे सॅम्पल असतील, राशन दुकानदाराचे सॅम्पल असतील, काही साबण असेल, तेल असतील, असे विविध प्रकारचे केसांचे सॅम्पल, ब्लडचे सॅम्पल, बायोप्सी, हे सर्व 4 दिवस या टीमांनी काम केलं आणि ते परत निघाले। निघाल्यानंतर त्यांनी सांगितलं की येणाऱ्या आठवड्यामध्ये जो काही हा प्रकार झाला हा कशामुळे झाला व याचा ठोस उपचार काय, हे सर्व आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये समजणारच आहे। तरी पण आरोग्य विभागानं एवढ्यावर थांबून नाही तर पूर्ण पेशंटला काही लोशन असतील, मल्टीव्हिटॅमिनचे टॅबलेट असतील, काही व्हिटॅमिन B6च्या काही औषधं असतील, हे औषधोपचार चालू करून आता सध्या ज्यांचे केस गळती झाली त्यांना पण केस येत आहेत, तरी आता घाबरण्याचं कोणत्याही प्रकारचं काहीच कारण नाही। मी तुम्हा सर्व शेगाव तालुक्यातल्या नागरिकांना सांगू इच्छितो की हे सर्व प्रकार जो झाला तो आता याची जे तीव्रता होती एकदम कमी झाली आणि कमी होऊन आता केस पण यायला चालू झाले। तरी कोणी घाबरू नये, शांतता ठेवा, याच्यावर येणाऱ्या आठवड्यामध्ये योग्य तो मार्ग निघेल। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।